पाहिजे दर्जा हा मराठी भाषेला द्यावा म्हणून मागणी होती. ती मागणी महाराष्ट्र सरकारने केली. ती मागणी साहित्याच्या क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांनी केली. ती मागणी साहित्य परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये ठराव करून त्या ठिकाणी केली. आणि माझ्यासारखे अनेक सहकारी की ज्यांना या सगळ्या प्रश्नामध्ये आस्था आहे, तर आम्ही लोकांनीसुद्धा व्यक्तिगत पत्र केंद्र सरकारला लिहिली आणि या संबंधीचा आग्रह केला. आज वृत्त जे वाचायला मिळालं, केंद्र सरकारने 5 भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. त्याच्यात आसामी असेल, त्याच्यात फाळी असेल, त्याच्यात मराठी असेल आणि आणखीन 2 भाषा असतील. या निर्णयाचा उपयोग भाषांचं महत्त्व वाढण्याच्यासाठी अतिशय होणार आहे. उदाहरणार्थ मराठी भाषा म्हटल्याच्या नंतर यापूर्वी मराठी भाषेत जे काही लिखाण झालं आणि फारसं लोकांच्या नजरेसमोर नाही, ते लोकांच्या नजरेसमोर आणण्याच्या संबंधीचा एक मार्ग खुला झाला. याशिवाय नवी पिढी या संदर्भात काही लिहू पाहत असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली. आणि प्रतिवर्षी सरकारच्याकडूनसुद्धा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या संबंधीची तरतूद ही त्याच्यामध्ये आहे. त्याचा लाभ होईल. आणि म्हणून हा जो काही निर्णय झाला, याला उशीर झाला, पण जरी उशीर झाला तर तो झाला याचा आनंद केंद्र सरकारचं या बाबतीत मी अभिनंदन करतो. असं आहे की सरकारने एक योजना काढली, लाडकी लेक. लाडकी लेक योजना, त्याच्यातून मुलींना अर्थसहाय्य या गोष्टीचं स्वागत करायला हवे. पण निवड तेवढं भागत नाही. त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एका बाजूला लाडकी लेकच्या संबंधीची सहाय्य करण्याची भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूने मुलींच्यावरचे अत्याचार, मुलींना नोकरीच्या संबंधीची संधी न ठेवणं, या गोष्टीसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी एका गोष्टीला अतिशय महत्त्व दिलं आणि ते योग्य होतं, की म्हणजे बदलापूर. बदलापूरचा जो काही प्रकार झाला त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती. एका बाजूने लाडकी लेक म्हणून तिला काही अर्थसहाय्य करायचं आणि दुसऱ्या बाजूने तिच्या संरक्षणाच्यासाठी दुर्लक्ष करायचं, याच्याबद्दल अत्यंत नाराजी आणि अस्वस्थता ही सगळ्यांच्यामध्ये आहे. लाडकी लेक याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मला बघायला मिळते की हा कार्यक्रम हातामध्ये घेतला असं म्हणतात की इतक्या 1000 कोटी आम्ही तरतूद करणार आहे. चांगली गोष्ट आहे, करा. पण याच्यामुळं राज्य सरकारच्या हातात घेतलेल्या ज्या योजना आहेत आणि ज्याच्यावरची तरतूद आहे, त्या योजना आता थंडावलेल्या आहेत. आणि एकच उदाहरण तुम्हाला स्थानिक द्यायचं झालं तर सांगलीला कॅन्सर हॉस्पिटल आहे. त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेले काही वर्ष शासकीय देवी म्हणजे कॅन्सरचं ट्रीटमेंट दिली, पेशंटला जी काही ट्रीटमेंट द्यायची ती दिली. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी औषधं दिली, त्यांना त्या ठिकाणी राहावं लागलं तर त्या राहण्याची व्यवस्था केली. पण या संबंधीचं जे व्हील आहे ते व्हील हे दिलेलं नाही. आता त्याची माहिती घ्यायचा मी प्रयत्न केला. इथल्या एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जी थकीत रक्कम आहे ती 4,57,00,000 आहे, सांगलीच्या. आणि महाराष्ट्रात जे सगळे कॅन्सर हॉस्पिटल आहेत सगळ्या राज्यातली, त्यांची थकीत रक्कम
700 कोटीचा जवळपास आहे. म्हणजे कॅन्सर हा रोगाचा आणि चिंतेचा एक विषय. पण हॉस्पिटल काही फक्त कॅन्सरची नाही आहेत आणि कॅन्सरची कमी आहेत. इतर हॉस्पिटल सगळ्या राज्यामध्ये जे आहे त्याची काय अवस्था आहे? तिथं ना औषधाच्यासाठी पेमेंट होत, बाकीच्या सुविधेच्यासाठी पेमेंट. हे एका वैद्यकीय क्षेत्राचं उदाहरण तुम्हाला मी सांगितलं. असे अनेक क्षेत्र आहेत की जिथं सरकारने योजना आखल्या, सरकारने बजेटमध्ये तरतूद केली, पण सरकारने त्या संबंधीचे पैसे उपलब्ध करून दिले नाहीत. आणि खाजगी विचारलं अधिकाऱ्यांना तर ते लाडकी योजनेकडं, तिकडं लाडकी लेखीकडं लक्ष देतात. होते नव्हते ते सगळे पैसे तिकडं आम्हाला डायव्हर्ट करायला सांगितले आणि त्यामुळे आमचा नाईलाज आहे. असा अधिकारी स्वतःचं नाव जाहीर करू नका असं प्रेमाने सांगत वस्तुस्थिती सांगतात. नाही, असं आहे की तुमच्याकडे किंवा माझ्याकडे 500 रुपये किंवा 1500 आले, आपण कुठे ना कुठे खर्च करणारच ना. मग तो कशासाठी खर्च करतो? मार्केटमध्ये खर्च करतो, हॉटेलमध्ये खर्च करतो, सिनेमाला खर्च करतो, कुठेही खर्च करतो. तर याचा उपयोग कुठे ना कुठे त्या भगिनीला हे होणार. पण प्रश्न असा आहे, तो योजना तुम्ही चालू करा, त्याला आमचा पाठिंबा. पण ज्या यापूर्वी त्याच सरकारने योजना जाहीर केल्या, त्यासाठी तरतूद जाहीर केली, त्याचं पेमेंटही करा. उद्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या संबंधीच्या काही सुविधा त्याची तरतूद आहे, पण सुविधा देण्यासाठी लागणारी रक्कम नाही. माझं मत आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना तिथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय अशा प्रकल्पाचा आग्रह धरू नये. नाही तर लोक रस्त्यावर येतात. कशासाठी करता? करूया, आवश्यकता असेल तर करूया. आज अनेक महत्त्वाचे रस्ते महाराष्ट्रात झालेले तर होत आहेत. गडकरी त्या खात्याचे मंत्री झाल्याच्या नंतर एकंदर देशातल्या रस्त्यांची स्थिती सुधारते. त्यांचा अतिशय विधायक दृष्टिकोन आहे की या सगळ्या कामाचा निर्णय घेताना कोणत्या पक्षाचा आहे, कुणाला फायदा होतो हे कधी बघत नाही. ते देशाला, लोकांना हा अफसूस त्या ठिकाणी घेतात. आणि असं अनेक चांगले रस्ते त्यांनी केले. जर आज तुमच्या जिल्ह्यात तुम्ही कधी जर फलटणच्या या भागात जाताना जो रस्ता आहे, पूर्वीचा रस्ता आणि आजचा रस्ता आहे, त्यात फार फरक आहे. आता उत्तम रस्ते दिसायला लागले आणि त्याच्यामध्ये गडकरींचं काम मोठं आहे. त्यामुळे आत्ता जे त्यांचं सगळं चाललं आहे ते असंच गतीने चाललं पाहिजे. आणि ते चालू असताना आणखी नवीन ज्या गोष्टी आपण सांगतो त्या बाबतीत त्यांचं मत काय आहे, त्यांची तरतूद त्याबद्दलची किती आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन नंतर हे करावं. निवडणूक जवळ आली म्हणून लगेच काही जाहीर करायचं मला असं वाटतं ही योग्य नाही. अमित शहानी एक वक्तव्य केलं की बहुमतात सरकार नसलं तरी आम्ही समान नागरी कायदा लागू करणार कसल्याही परिस्थितीत. तर त्याच्या बाबतीतली तुमची भूमिका काय असणार? असं आहे की ते बरंच काही बोलतात. हल्ली त्यांचा मुक्काम महाराष्ट्राची वार असतो. त्यांना महाराष्ट्र आम्ही तुम्हाला असं कळलं त्यांचं काहीतरी कोल्हापूरचं नातं वाटतं. तुम्ही ऐकलंय का? असं आहे सासूबाई साहजिकच आहे. तर त्यांचं तिथं बऱ्याच येतात, भाष्य करतात. देशाचा गृहमंत्री भाषण काय करतो, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा. त्याच्यानंतर जे विरोधी पक्ष आहेत आमच्या सगळ्यांची ते फौडा वाचलं सगळं तुम्ही, फौडा छोका असं एकंदर कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात ते फार चांगली भाषा वापरत आहेत, चांगलं मार्गदर्शन जनतेला करत आहेत. त्या संबंधीचा निकाल आणखीन 1.5 महिन्यांनी बघितली. जातीय ध्रुवीकरण कुठं नेऊन ठेवलं महाराष्ट्राला
जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे, जे काही घडते ते अत्यंत चुकीचं आहे. आज या संबंधी निवडणुकांपर्यंत कुणी बोलणार नाही, पण निवडणुका झाल्याच्या नंतर जे कुणी सत्यशोधक विचाराशी समृद्ध झालेले लोक आहेत, समस्येच्या संबंधीची स्पष्टता आहे, अशा सगळ्या लोकांना एकत्र करावं लागेल आणि या प्रवृत्तीच्या विरुद्ध आवाज उठवावा लागेल. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचं नाही. काही झालं तर हा महाराष्ट्र आपल्याला एकसंध ठेवायचा. हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त ठरलाय का शेवटचा? हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त काय? नाही काय तर आज दुपारी काय होतं बघा. साहेब सध्या 2 वाजेपर्यंत तुम्ही माझ्याकडं प्रतिक्रिया विचारायला कदाचित याल. आजच तिसरी आघाडी तयार झाली आहे. संभाजीराजे असतील किंवा राजू शेट्टी असतील, बच्चू कडू, त्याचा काय परिणाम होईल का? तो जाणीवपूर्वक ती आघाडी होते. नाही, केव्हाही हे लोक एकत्र येतात म्हणजे त्यांचा परिणाम होणारच. आणि परत संभाजीराजे वगैरे हे सगळे महान घराण्यातले लोक आहेत, त्यामुळे नक्कीच परिणाम होईल. त्यामुळे आमची झोप गेलेली, आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ. आता काय आपलं होणार? सध्या अमित शहा आणि मोदींचे महाराष्ट्रात दौरे वाढलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, मला कुणीच काही सांगत होतं, माझ्याकडे काही रेकॉर्ड नाही असता, की महाराष्ट्रात 18 ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या प्रधानमंत्र्यांच्या, 18 ठिकाणी, आणि 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे 18 ठिकाणी सभा घेऊन 14 ठिकाणी पराभव होत असेल तर आमची विनंती आहे की विधानसभेत जास्त या, इथं आणखी सभा घ्या. चला.